नटसम्राटाची भाषा बंद करा आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक व्हा असं पटोले यांनी म्हटलंय। नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीसांना हा सल्ला। सर्व दिलेली आश्वासनं पाळण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करतायत। दरेकरांचं नाना पटोलेंना हे प्रत्युत्तर। नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा आपण पाहतोय। दरेकरांनी पटोलेंवरच टीका केली आहे। रोज शब्द फिरवले जातात आहेत। आता तर खरं तर देवेंद्र फडणवीस हे नटसम्राट जे असतात, सिनेमामधले कलाकार कलावंत ज्याला नटसम्राट ही पदवी मिळतं, तशासारखं काम आता देवेंद्र फडणवीसांचं चालू आहे। आणि म्हणून असे नटसम्राटची भाषा आता बंद करा आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक व्हा आणि याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा करून तातडीनं ते लागू करा, ही मागणी आम्ही करणार। शासन कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार करतंय। आता नाना पटोळे यांच्या नाना तऱ्हा आपण बघतोय। सध्या तरी त्या ठिकाणी अस्तित्वहीन असल्याचं दिसतं आणि त्यातनंच मुख्यमंत्र्यांवर अशा काही टीका केल्या की पुन्हा आपण आहोत, मी आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील।